नमस्कार मंडळी, मी नम्रता. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता सोन्या कुठे बसलंय तुम्हाला दाखवते. बसून बसून झोपा चालले. तर आता रात्रीचे जवळजवळ 8:30 वाजलेत आणि मी ब्लॉग बनवायला घेतलाय. तर सगळा स्वयंपाक वगैरे तयार करून ठेवला आणि म्हटलं चला उद्यासाठी एक व्हिडिओ बनवूया. तर आज मी तुम्हाला रेडीमेड मॅक्सी परफेक्ट अगदी आपल्या मापाची कशी करायची ते दाखवणार आहे. कारण आपण रेडीमेड मॅक्स्या घेतल्या की त्या अल्टर ह्या कराव्याच लागतात. खूप रुंद किंवा लांब अशा भरपूर असतात. त्यामुळे अल्टर करण्यावाचून पर्याय नसतो. तर आज अगदी सोप्या पद्धतीने त्या आपल्या मापाच्या कशा काय करायच्या त्या मी तुम्हाला दाखवते. चला. तर ही बघा, ही मॅक्सी तुम्ही बघू शकताय किती उंची आहे बघा याची. एवढी लांब आहे आणि रुंदीला सुद्धा खूप आहे. तर आता मी याचं व्यवस्थित माप घेऊन ती कशी अल्टर करायची ती दाखवते. आता हे बघा, ह्या दोन्ही साईड बरोबर जोडून घ्यायच्या, व्यवस्थित त्याला प्लेन करून घ्यायचं असं. आणि ही माझी पूर्ण उंचीची मार्किंग आहे. एवढी उंच मॅक्सी कस्टमरला हवी आहे, तर ते मी इथे मार्किंग करून घेतलंय. त्याच्यानंतर आपल्याला इथे 3 इंचाचं मार्किंग करायचं आहे, जे आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर जवळजवळ 2.25 इंच जास्तीचा कापड उरतोय. तर इथे आता मी सगळ्याला मार्किंग करून घेते. सोन्या, तुझं काय आहे? आला तू? झाली झोप? सोन्या, मागे जा बेटा. हे बघा, हे आता मी पूर्ण इथे मार्किंग करून घेतलंय. आणि अशी जर पट्टी असेल तुमच्याकडे तर त्याने अशी पूर्ण सरळ लाईन करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या मापामध्ये कुठेच पाप होत नाही. तुमची मॅक्सीची जेवढी पूर्ण उंची असेल त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या. आणि फोल्ड करण्यासाठी 3 इंच ठेवा. जास्त ठेवलं तर मग ते खूप जाड असं होतं. 3 इंच किंवा 4 इंच ठेवू शकता, मग 2 इंचाचा फोल्ड करू शकता. तर मी इथे 3 इंचच ठेवलंय, म्हणजे मी 1.5 इंच फोल्ड करणार आहे. आता अशी लाईन मारून घेतली की त्यानंतर हे उरलेलं कापड आहे ते कापून टाकायचं. हा एवढा जास्तीचा कापड उरलाय. अशा पद्धतीने लाईन मारून घेतली तर काय होतं, कुठेही कपडा कमी जास्त होत नाही आणि एकदम फिटिंग जी आपली असते ती व्यवस्थित येते. तर आता हिला शिलाई कशी करायची ते दाखवते. तर आता मी इथे या दंड घेराला वगैरे आधी शिलाई करून घेते मॅक्सीला. पण त्याआधी तुम्ही याची बाही बघू शकता, इथे कशा प्रकारचा कपडा त्यांनी फोल्ड केलाय. इथून जर शिलाई नाही मारली तर इथून धागे निघू शकतात. त्यामुळे इथे हा असा एक फोल्ड मी मारून घेते, म्हणजे याचे धागे वगैरे निघणार नाही. तर आता मी इथे बाही रुंदी जेवढी आहे तेवढी टाकून घेते. इथे आता 7 आहे, मी 7चं मार्किंग करून घेते. इथे तुमची कस्टमरची जेवढी बाही रुंदी असेल तेवढी तुम्ही फिटिंग करू शकता. आणि आता इकडे सुद्धा रुंदीला खूप आहे, त्यामुळे इकडे सुद्धा मला 1-1 इंचावर मार्किंग करायचंय. एक
1.25 इंचावर मी मार्किंग करते. असं ही जी शिलाई इथून पूर्ण खालपर्यंत घ्यायची आहे. आता मी इथे शिलाई मारून घेते. अशा पद्धतीने पूर्ण शिलाई, खालचा जो कपडा आहे तो व्यवस्थित आहे की नाही ते बघून मगच शिलाई मारायची. अशा पद्धतीने पूर्ण शेवटपर्यंत मी शिलाई मारून घेणार आहे. 1.25 इंचाचं मार्किंग केले त्याच्यावर. आता इथे माझी हाताची आणि साईडची फिटिंग झाली आहे. आता खालून कसं फोल्ड करायचं ते दाखवते. आता मी इथे 3 इंच मार्जिन ठेवलं होतं शिलाईसाठी, त्यामुळे सगळ्यात आधी मी इथे 1.5 इंचावर शिलाई टाकून घेणार आहे. हे असं 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलंय मी आणि इथे आता शिलाई करून घेते. सुरुवातीला हा एकच फोल्ड करणार आहे. आता ही पूर्ण लाईन अशी 1.5 इंचावर शिलाई मारायची. तुम्ही डायरेक्ट डबल फोल्ड सुद्धा शिलाई मारू शकता, पण त्यामुळे काय होतं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नाही. त्यामुळे जर नवीन पहिल्यांदाच करणार असाल तर सुरुवातीला एकच फोल्ड करून घ्या आणि त्यानंतर मग डबल फोल्ड करायचं. आता तुम्ही बघू शकताय इथे मी सिंगल शिलाई मारली आहे, पण कुठेही कमी जास्त थोडाही कपडा होत नाहीये. अगदी प्लेन व्यवस्थित येते. आता बघू शकता तुम्ही पाठीमागून सुद्धा बघा प्लेन आलंय व्यवस्थित अगदी. असे कुठे धागे वगैरे राहिलेले असतील तर ते कापून टाकायचे. आता ह्याला मी पुन्हा असा एक फोल्ड करणार आहे, कारण मी 3 इंच शिलाई मार्जिन ठेवलं होतं. 1.5 इंचाचा हा एक फोल्ड झाला आणि परत 1.5 इंचाचा. तुम्ही ज्याप्रमाणे शिलाई मार्जिन ठेवलं असेल त्याप्रमाणे दुमडपट्टी घ्यायची आहे. आता मी ह्याला पूर्ण शिलाई मारून घेते. आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित त्याची शिलाई झाली आहे ती. आता तुम्हाला मी इथे मार्किंग करून घेतलं होतं बघा पूर्ण उंचीचं, बरोबर त्याच्यावरच शिलाई आली. आता मी तुम्हाला याची लांबी दाखवते किती आहे ती. आता मी मॅक्सीला शिलाई मारत होते तर सोन्या बघा कुठे स्टँड खाली येऊन झोपलाय. तो इथे मी स्टँड लावला होता आणि त्याच्या खाली अलगद येऊन झोपलाय. काम करत असलं ना की त्याला मध्ये मध्ये यायची सवयच लागली आहे. असो, तर आता मी तुम्हाला कशी मॅक्सी अल्टर केले ते दाखवते बघा. तुम्ही आता बघू शकता मगाशी मी तुम्हाला दाखवली तर त्याची उंची किती होती आणि आता एकदम परफेक्ट झाली आहे. तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशी शिलाई करून मॅक्सी अल्टर करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा.